राजकीय वर्तुळातून सूत्रांच्या माहितीनुसार आता 17 तारखेला केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळते। खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय कॅबिनेटच्या मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे। तर आज संध्याकाळी 4 वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांना चार्टर्ड विमानानं मुंबईहून दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे। आज रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार आहे। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकी काय माहिती मिळते? तर नक्कीच ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेचे सर्व जे 6 खासदार आहेत ते आज एकनाथ शिंदेसह अमित शहाची रात्री भेट घेणार आहेत आणि आज संध्याकाळी 4 वाजता खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत ते शिवसेनेच्या सर्व खासदारांना चार्टर्ड विमानाने घेऊन दिल्लीला रवाना होणार आहेत। अशी माहिती मिळत आहे की शिवसेनेला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा, येणाऱ्या 17 तारखेला केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्यामध्ये आता नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्री पदासाठी जे 6 खासदार आहेत श्रद्धा, त्यामधले सर्वच खासदार जे आहेत ते लॉबिंग करत आहेत। त्यामुळे तर नेमकी शिवसेनेच्या वाट्याला कोणती मंत्रिपदे येतात आणि कोणाची मंत्रिपदी वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि इतकंच नव्हे तर येत्या काही दिवसामध्ये राज्याच्या राजकारणाला घेऊन दिल्लीमध्ये खूप मोठ्या घडामोडी घडू शकतात। भाजप पक्षाला घेऊन सुद्धा खूप मोठ्या घडामोडी घडू शकतात। त्यामुळे आजच्या रात्रीच्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे आणि सगळ्या खासदारांसोबत नेमकं या बैठकीत काय होतं हे पाहणं गरजेचं आहे। अगदी सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी राज्याच्या राजकारणात घडताना आपल्याला पाहायला मिळतात। 17 जुलैला आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।